आता हे ब्रेक ऑइल आणि इंजिन ऑइल त्याला कंबाईन आहे बरं का. आता नवीन गाड्या ज्या आहेत त्या क्लच आणि ब्रेक हे कंबाईन दिलं आहे ऑइल. ते हेच ऑइल इकडं ब्रेकला पण यूज होतं आहे आणि हेच ऑइल तुमच्या क्लचला पण यूज होतं आहे. तर ह्याच्यावर सरळ वॉर्निंग दिलेली आहे, हे ब्रेक आणि क्लचसाठी आहे. कोणत्या प्रकारचं ऑइल टाकायचं आहे. कधी जर समजा तुमच्या ब्रेक सिलेंडरमधून किंवा तुमच्या ब्रेक पॅडपासून एखादा पाईप क्रॅक गेला, त्याच्यामधून थेंब थेंब ऑइल चाललं आहे निघून, मग अशा वेळेस याची लेवल कमी झाली तर तुम्ही टार्गेटला जाईपर्यंत ऑइल रिफिल करू शकता. त्याला टाकून टाकून तुमच्या गॅरेजपर्यंत गाडी घेऊन जाऊ शकता. त्यासाठी त्याच जे ह्याचं टोपण आहे त्याच्यावरती लिहिलेलं आहे कोणत्या प्रकारचं ऑइल. ह्याच्यामध्ये काय दिलं आहे, फक्त .3 ह्याच नंबरचं ऑइल वापरा. जर दुसरं चुकीचं ऑइल वापरलं तर आपलं ब्रेक ऑपरेट